नमस्कार, मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपले आयुष स्वास्थ्य या विश्वजा आयुर्वेद प्रणीत चॅनलमध्ये स्वागत करते। आज आपण बघणार आहोत स्त्रियांचं आरोग्य आणि आयुर्वेद। आता जागतिक महिला दिन आहे किंवा नुकताच होऊन गेलेला आहे, तर त्या निमित्ताने स्त्रियांनी आरोग्याची जी आहे ती स्वतःची आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी जी आहे तर ती घ्यायला पाहिजे। खरं तर फक्त महिला दिनाच्या दिवशीच नाही तर नेहमीच महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी जी आहे तर ती घ्यायला पाहिजे असते। परंतु आता हा महिला दिन आहे तर त्या निमित्ताने आपण महिलांचं सबलीकरण आणि सशक्तीकरण याबरोबरच स्त्री आरोग्याचाही निश्चय करूया। आता स्त्रियांमध्ये जे आहे तर त्याचे वयाचे 3 प्रमुख टप्पे असतात की ज्या वेळेला हार्मोनमध्ये बदल होत असतात आणि त्याचा जो आहे तर तो स्त्रीच्या जडणघडणीवर, तिच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होत असतो। तर हे प्रमुख 3 टप्पे म्हणजे स्त्री जी आहे ती वयात येत असते त्यावेळेला, गर्भिणी आणि सुतिका अवस्था आणि पाळी जी आहे ती जाते तो काळ, अशा या 3 टप्प्यांवर स्त्रियांमध्ये काही बदल घडत असतात। काही शारीरिक बदल असतात, काही मानसिक बदल असतात। त्यामुळे या 3ही टप्प्यांवर स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, म्हणजे नेहमीच लक्ष द्यायला पाहिजे। पण विशेषत्वाने हे 3 टप्पे जे आहेत ते स्त्रियांच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्याचमुळे तिला या टप्प्यांवर कुटुंबाच्या आधाराची किंवा सहाय्याची गरज असते। त्यामुळे घरातील पुरुष मंडळींनी स्त्रियांचे हे 3 टप्पे जे आहेत तर ते समजून घेण्याची आवश्यकता असते। आता यातला सगळ्यात पहिला टप्पा जो आहे तो म्हणजे वयात येताना। काल परवापर्यंत अतिशय अल्लड अवखळ असणारी अशी बालिका मुग्धा जी आहे तिला अचानक ओटीपोटात दुखायला लागतं, योनीपासून स्राव व्हायला लागतो आणि ती एकदम गोंधळून जाते किंवा बावरून जाते। तसं बघायला गेलं तर त्या छकुलीला आईने समजावून सांगितलेलं असतं, सोशल मीडियामुळे तिला माहिती असते, शाळेमध्येही पाळीविषयीची शास्त्रीय माहिती दिलेली असते, परंतु प्रत्यक्ष अनुभवाच्या वेळेला कदाचित ती गोंधळून जाते। त्यावेळेला तिला समजून घेणं खूप गरजेचं असतं आणि ही अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे हे तिला सांगणं पण तितकंच गरजेचं असतं। आता जे आहे तर ती स्त्रीत्वाच्या दृष्टीने वाटचाल करते आहे, तिच्यामध्ये स्त्री म्हणून काही बदल घडून येतात, ते काही सुखकारक असतात आणि कदाचित पाळीकडे बघण्याचं जर आपण तिला व्यवस्थित समजावून सांगितलं तर एक सकारात्मक दृष्टिकोनही तयार होतो। ते म्हणजे गर्भाशयात दर महिन्याला गर्भाच्या येण्याची तयारी म्हणून एक अस्तर निर्माण होतं। त्यामध्ये 12व्या 14व्या दिवशी जे आहे तर ते बीज तिथे येतं, यामुळे ती गर्भाची तयारी असते आणि जर गर्भधारणा झाली नाही तर साधारण 28व्या दिवशी ते मल स्वरूपात, रजोस्राव या स्वरूपात ते आवरण जे आहे तर ते हळूहळू करत निघून जात असतं। ही अतिशय नैसर्गिक क्रिया आहे। जसं आपण मलमूत्र विसर्जन करतो तसंच महिन्यातून एकदा जे आहे ते हे रज वापरलं न गेल्या कारणाने किंवा त्याचा उद्देश जो आहे तो परिपूर्ण न झाल्या कारणाने ते मल स्वरूपामध्ये शरीरातनं बाहेर पडत असतं। तर ही नैसर्गिक गोष्ट असल्या कारणाने त्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही आपला नैसर्गिक असावा। ही एक बायोलॉजिकल घटना आहे। त्याच्यामागे एक 4-5 हार्मोन्स जे आहेत त्यांचा पण खूप रोल असतो। इस्ट्रोजेन, प्रोजेस्ट्रॉन, LH, FSH, प्रोलॅक्टिन या सगळ्या हार्मोन्सचा जो आहे तर तो तिथे रोल असतो आणि ही दर महिन्याला जे आहे तर ती पाळी येत असते। त्यावेळेला काही वेळेला ओटीपोटात दुखतं, काही वेळेला रजोस्राव जास्त प्रमाणात जातो, काही वेळेला कमी प्रमाणात जातो, काही वेळेला श्वेतस्राव असतो। तर ही पाळीची सुरुवात असल्या कारणाने साधारण वर्षभर जे आहे तर या लक्षणांमध्ये चढ उतार जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात। पण तसं न झाल्यास किंवा पाळीमध्ये अनियमितताही थोडीशी असू शकते, पण वर्षभरानंतर जर पाळी रेग्युलर झाली नाही आणि ही लक्षणं जी आहेत म्हणजे ओटीपोटात जास्त दुखणं किंवा स्राव जो आहे तो कमी अधिक प्रमाणात होणं, त्यामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होतं, असं असेल तर मात्र त्या मुलींनी जे आहे तर ते वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा। अचानक खूप वजन वाढत असेल, अनावश्यक ठिकाणी केस येत असतील, PCODची शक्यता वाटत असेल तर योग्य त्या तपासण्या किंवा वैद्यांचा सल्ला घेऊन योग्य ती चिकित्सा मात्र या ठिकाणी करून घ्यायला हवी आहे। आहार जो आहे तर तो सगळ्या रसांनी युक्त असावा, झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा नियमित असाव्या, सकाळी लवकर उठावं,
कुठल्या ना कुठल्या स्वरूपात व्यायाम जो आहे तो असावा. थोडी आयर्नची आवश्यकता जास्त असल्या कारणाने काळ्या मनुका, डाळिंब, अळीवाचे लाडू किंवा खीर याचा समावेश जो आहे तो आहारामध्ये जरूर करावा. सीझनमधली फळं भाज्या पण खाण्याचा प्रयत्न करावा. आणि फास्ट फूड जे आहे तर ते टाळावं. एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तिचं आरोग्य चांगलं राहतं आणि पाळी ही नैसर्गिकरित्या व्यवस्थित येते. तसं मात्र झालं नाही तर वैद्यांचा सल्ला जरूर घ्या. आता पुढची जी आहे तर ती गर्भिणी अवस्था. जेव्हा एखादं जोडपं कुटुंब वाढवण्याचा निर्णय घेतं त्यावेळेला गर्भधारणेपूर्वी जर त्या कुटुंबात काही आजार असतील किंवा पती पत्नीपैकी कोणाला जर काही आजार असतील तर त्याची चिकित्सा जी आहे तर ती आधी करून घ्यायला पाहिजे. म्हणजे येणारा गर्भ जो आहे त्याची वाढ निकोपदृष्टीने व्हायला मदत मिळते. जर कुठले दोष वाढलेले असतील तर वैद्यांचा सल्ला घेऊन पंचकर्मापैकी वमन, विरेचन, बस्ती जे आहे तर ते करून घेऊ शकतात. योग्य संततीसाठी गर्भाशयाची तयारी करण्यासाठी, शरीराची तयारी करण्यासाठी काही पोषक घटकयुक्त औषधं असतात त्याचाही तुम्ही समावेश करू शकतात. आणि गर्भधारणा झाल्यानंतर बाळाची चाहूल लागल्यानंतर जी आहे तर ती होणारी माता जी आहे ती आनंदून जाते. एक प्रकारे हुरहुर पण लागलेली असते आणि कसं होईल याची काळजी पण असते. तर प्रत्येक महिन्यामध्ये वाढीचे जे बाळाचे टप्पे असतात तर त्याची माहिती करून घेणं, लोहाचं प्रमाण वाढवणं, कॅल्शियमचं प्रमाण आहारामध्ये वाढवणं या गोष्टी ज्या आहेत तर त्या गर्भिणींनी करणं अपेक्षित असतं. तसेच तिची रोजची जी दैनंदिन कामं आहेत तीही करायला हरकत नसते. फक्त जास्त ओझं उचलणं, खूप कष्टाची कामे करणं हे टाळावं. नाहीतर नेहमीचं रुटीन जे आहे तर ती व्यवस्थित फॉलो करू शकते. बऱ्याचदा असं होतं की सकाळच्या वेळेला मॉर्निंग सिकनेस म्हणजे उलटी मळमळ होऊ शकते पहिल्या काही महिन्यांमध्ये. तर त्यावेळेला सकाळचा आहार जो आहे तो थोडा वृक्ष असावा. म्हणजे भाकरी, साळीच्या लाह्या अशा पद्धतीच्या आहाराचा सकाळच्या वेळेला समावेश करावा. आणि कफ वाढवणारे पदार्थ म्हणजे दूध, फळं जी आहेत तर ती दुपारच्या वेळेला घ्यावीत. त्यामुळे उलटी मळमळ कमी व्हायला मदत मिळते. जास्त प्रमाणात जर उलट्या होत असतील तर वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. आयुर्वेदामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये गर्भाची जी वाढ होत असते तर ती वाढ नैसर्गिकरित्या होण्यासाठी त्याला सहाय्यभूत ज्या वनस्पती आहेत तर त्यांचे काढे सांगितलेले आहेत. तसे मासानुमासिक काढे जे आहेत तेही ती गर्भिणी घेऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बाळाचं आणि आईचं असं दोघांचं पोषण करायचं असल्या कारणाने आहार जो आहे तो क्रमाक्रमाने वाढवत न्यायला पाहिजे असतो. आणि तसा आहार थोड्या प्रमाणात वाढवत नेला तर दोघांचंही पोषण व्यवस्थित होतं. 4थ्या महिन्यापासून जर डोहाळे लागतात, काही विशिष्ट पदार्थ खावेसे वाटतात तर ते जरूर खावेत. फक्त ते पदार्थ जे आहेत ते बाळाला आणि आईला हानिकारक नकोत असे, प्रकृतीला अनुकूल असे पदार्थ जरूर खावेत. सीझनमधले फळं खावेत, दुधाची मात्रा वाढवावीत, काळ्या मनुका, डाळिंब याचाही समावेश आहारामध्ये ठेवावा. शतावरी कल्पासारखे कल्प आहेत किंवा अनंता कल्प आहे, वैद्यांच्या सल्ल्याने ते जरूर तुम्ही त्याचा उपयोग करावा. आणि गर्भिणी अवस्था जी आहे ती आनंदाने घालवावी. यानंतर आहे तर ती सुतिका अवस्था. अपत्य जन्मानंतर बऱ्याचदा स्त्रियांचं सगळं लक्ष जे आहे तर ते अपत्याकडे असतं. परंतु ह्या काळातही स्त्रीनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. म्हणजे माता सुदृढ असली की बाळ पण हस्तखेळतं राहतं. त्यामुळे या काळात बऱ्याचदा असं होतं की सुतिका अवस्था प्राप्त झाल्यानंतर स्त्रिया कॅल्शियम युक्त आहार घेणं, आयर्नयुक्त आहार घेणं याकडे थोडंसं दुर्लक्ष करतात. तर तसं न करता योग्य पोषण असलेला आहार जो आहे, 6ही रसांनी युक्त आहार जो आहे तर तो घ्यायला पाहिजे आहे. स्तनदा माता असल्या कारणाने स्तनपान करत असताना बाळाला जे आहे तर ते योग्य प्रकारे आधार घेऊन बसून मग स्तनपान करावं. पोक काढून बसू नये, म्हणजे मग मणक्यांवर ताण येत नाही आणि कंबरदुखीची जी समस्या पुढे जाऊन निर्माण होत असते तर ती होणार नाही. आहारामध्ये डिंकाचा लाडू, अळीवाची खीर किंवा अळीवाचा लाडू याचा समावेश जरूर करा. दुधाचे पदार्थ, गाईचं तूप, काळ्या मनुका, सीझनमधली फळं यांचाही समावेश जो आहे तो आहारामध्ये करावा. बाजरी जी आहे तर तिच्यामध्येही कॅल्शियम, आयर्न खूप चांगल्या प्रमाणात असतं, नाचणीमध्ये असतं. तर त्याचाही अधूनमधून आहारामध्ये जो आहे तर तो समावेश करायला हवा असतो.
बाळाच्या आणि आईच्या विश्रांतीच्या वेळा त्या सारख्या असाव्या. म्हणजे बाळ झोपलं की स्त्रीनंही थोडी विश्रांती घेणं आवश्यक असतं. नाहीतर तिची विश्रांती होत नाही, तर ते पण गरजेचं असतं. तिची झोप होणं पण गरजेचं असतं. तर झोपेचं बाळाचं आणि आईचं टाइमटेबल जर व्यवस्थित बसलं तर भूक पण व्यवस्थित लागते आणि पोषण पण जे आहे तर ते चांगल्या पद्धतीने होतं. सुतिका अवस्थेमध्ये म्हणजे डिलिव्हरीनंतर जे आहे तर स्त्रियांचा वातदोष जो आहे तो वाढलेला असतो. गर्भाशय जे आहे तर ते जागेवर येण्याचा प्रयत्न करत असतं. त्यामुळे पहिल्यामध्ये बाळंतकाळे जे आहेत, बाळंतकाळा नंबर 1, 2, 3 हे जरूर घ्यावेत. भोजनानंतर तांबूल सेवन किंवा बाळंत शेपा, ओवा हे एकत्र करून मुखवास या पद्धतीने घ्यायला पाहिजे. शतावरी कल्पाचंही सेवन करावं. शुंठी पाक जो आहे तोही घेतला तर त्याच्यामुळेही वात कमी व्हायला मदत मिळते. आहार जो आहे तो वात कमी करणारा आणि पुष्टी देणारा असा असायला पाहिजे. रोजचं जर अभ्यंग केलं किंवा शेकडी ज्याला म्हणतात की अभ्यंग करून शेक घेणं, तर त्यामुळे वातदोष जो आहे तो कमी व्हायला मदत मिळते. त्यामुळे सुतिकांनी डिलिव्हरीनंतर जे आहे तर ते अभ्यंग रोज केलं गेलं पाहिजे. बाळालाही अभ्यंग करावं, पण त्याचबरोबर स्त्रीनी स्वतःचं पण अभ्यंग जे आहे तर ते करवून घ्यावं. या पद्धतीने वातदोष नियंत्रित होतो. व्यवस्थित स्वतःची पोषण झाल्यानंतर बाळाचंही पोषण खूप चांगल्या पद्धतीने होतं. अतिरिक्त वाढलेलं वजन जे आहे किंवा शरीराला जे एक शैथिल्य आलेलं आहे ते कमी करण्यासाठी लगेचच प्रयत्न करू नये. बाळ थोडं 6 महिन्याचं झाल्यानंतर मग या दृष्टीने प्रयत्न जे आहेत तर ते वैद्यांच्या सल्ल्याने करता येऊ शकतात. पण मुख्य प्रायोरिटी जी आहे ती बाळाचं आणि स्वतःचं आरोग्य जे आहे तर ते टिकवणं, पोषण चांगलं होणं याकडे पहिले 6 महिने तरी लक्ष देणं गरजेचं आहे. सुतिका अवस्थेनंतर जसं जसं बाळ वाढत जातं तसं तसं जे आहे तर तो थोडा व्यायाम होऊन तुमचं वजन जे आहे तर ते पण कंट्रोलमध्ये यायला सुरुवात होते आणि हार्मोन्स जे आहेत ते पण परत जागेवर यायला सुरुवात होते. नंतर जे आहे तर लहान मूल मोठं झाल्यानंतर आता ते पूर्ण वयात आल्यानंतर महिलेचा जो आहे तर तो मेनोपॉजचा काळ जो आहे तो सुरू होतो. तर रजोनिवृत्तीच्या काळात आजपर्यंतची सवय असते मासिक पाळीच्या सायकलची, तर ते सायकल कुठेतरी डिस्टर्ब व्हायला लागलेलं असतं. 2 पाळीमधलं अंतर जे आहे तर ते वाढायला लागलेलं असतं. रजोस्राव काही वेळेला जास्त प्रमाणात होतो, काही वेळेला खूप कमी होतो आणि या अनियमिततेशी जुळवून घेणं तिला थोडंसं कठीण व्हायला लागतं. मानसिकरित्या जे आहे तर थोडीशी अस्थिरता निर्माण होते. काही वेळेला हार्मोन्समधल्या बदलामुळे जे आहेत तर ते काही लक्षणं निर्माण होतात, ज्याला मेनोपॉजल सिम्पटम्स असं म्हटलं जातं, की त्यामध्ये जे आहे थोडी चिडचिड वाढायला लागते. काही वेळेला खूप उत्साह वाटतो, काही वेळेला खूप उदास वाटतं, मन अतिशय हळवं होतं, छोट्या छोट्या गोष्टींनी रडू कोसळतं, काय करावे सुचत नाही, काही वेळेला आत्मविश्वास कमी होतो, हे मला जमेल किंवा नाही अशा पद्धतीच्या गोष्टी व्हायला लागतात. शरीर अचानक गरम होतं, ज्याला हॉट फ्लॅशेस म्हणतात तसं वाटायला लागतं, एकदम घाम येतो. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ते हार्मोनमधल्या बदलामुळे होत असतात. त्या अतिशय नैसर्गिक आहेत. त्या जर अल्प प्रमाणात असतील तर त्याला चिकित्सेची फारशी आवश्यकता नसते. परंतु जर ह्या सगळ्या तक्रारींमुळे तुमच्या दैनंदिन कामकाजामध्ये जर अडथळा निर्माण होत असेल तर मात्र वैद्यांच्या सल्ल्याने यासाठी चिकित्सा करून घेणं आवश्यक असतं. यामध्ये हार्मोनल बदलामुळे जरी या गोष्टी घडत असल्या तरी नॉन हार्मोनलच औषधं की जी हार्मोन्सना रेग्युलेट करतील पण ज्यामध्ये प्रत्यक्षात हार्मोन्स नसतील अशी औषधं वनस्पतीजन्य घेण्याचा प्रयत्न करावा. आता वजन जर वाढलेलं असेल तर शतावरी कल्प घेण्याच्या ऐवजी शतावरीचं चूर्ण किंवा काढा जो आहे तर तो घेणं जास्त योग्य ठरतं. इस्ट्रोजनचं प्रमाण जे आहे ते कमी व्हायला लागले असल्या कारणाने अस्थिक्षय जो आहे तो पण या वयामध्ये बघायला मिळतो. त्यामुळे अस्थीला पोषक असा आहार असावा. दुधाचा, तुपाचा, विशेषतः गाईच्या तुपाचा आहारात समावेश जरूर करावा. नाचणी हे धान्य असं आहे की ज्यांनी वजन पण आटोक्यात राहतं. आयर्न, कॅल्शियम त्याच्यामध्ये खूप जास्त आहे. राजगिऱ्यामध्ये जास्त आहे. डिंक किंवा आळीव जे आहे तर हे उष्ण असल्या कारणाने तुमच्या प्रकृतीनुसार त्याचं सेवन करावं. नाहीतर तीळ आहेत, राजगिरा आणि नाचणी आहे, खजूर आहे, खारीक, खोबरं याचा समावेश तुमच्या आहारामध्ये जरूर असावा. व्यायाम जो आहे तर तो व्यवस्थित केला गेला पाहिजे. त्यामुळे मेनोपॉजल जे सिंड्रोम्स निर्माण झालेले असतात तर ते कमी व्हायला मदत मिळते. जो झेपेल तो व्यायाम केला तरी काही हरकत नाही. मानसिकदृष्ट्या खूप बदल झाले असतील, खूप चिडचिड होत असेल
तर थोडंसं ध्यानधारणा करणं, मेडिटेशनची सवय करून घेणं, काही प्रकारची आसनं करणं, प्राणायाम करणं यांनीही खूप मदत मिळते. खूप वातदोष वाढलेला असेल तर बस्ती चिकित्सा करून घेणं, नस्यासारख्या उपक्रम आहेत ते करून घेणं, किंवा खूपच मानसिक आंदोलनं होत असतील तर शिरोधारा जी आहे ती गरज पडली तर वैद्य सल्ला देतात त्याप्रमाणे करून घेणं आवश्यक आहे. तर या पद्धतीनेही रजोनिवृत्तीच्या टप्प्यावर आपली काळजी घेतली आणि त्याकडे एक नैसर्गिक प्रक्रिया म्हणून बघितलं तर रजोनिवृत्ती देखील खूप सुखकारक होते आणि आपण आनंदी असलो की आपोआप सगळ्या गोष्टी आणि बाजूचं वातावरण जे आहे ते आनंदमय होतं. त्यामुळे या तीनही टप्प्यांवर स्त्रियांनी पहिले म्हणजे पोषणाकडे लक्ष द्यावं. ताजं, सकस, 6ही रसांनी युक्त असा आहार जो आहे तो तुमचा असायला पाहिजे. एक वेळेला तरी दूध हे जे आहे घ्यायला पाहिजे. गाईच्या तुपाचा समावेश जो आहे तो जरूर करायला हवा. शरीराला अभ्यंग करायला हवं. व्यायाम जो आहे तो न चुकता त्या वयानुसार झेपेल इतका व्यायाम जरूर करावा आणि स्वतःची आरोग्यदायी वाटचाल जी आहे ती चांगल्या पद्धतीने करावी. तुम्हीही आनंदी राहा आणि कुटुंबालाही आनंदी ठेवा. तर अशा या महिला दिनी आपण व्यवस्थित आपल्या आरोग्याची काळजी घेऊया आणि आपल्या कुटुंबाचीही काळजी घेऊया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार.